नमस्कार. माझं नाव प्रवीण मिसाळ. कार्यशाळेमध्ये मी माझं काम आता चालू आहे. गेली 20 वर्ष मी जो अभ्यास केला रेखाव रंगकला क्षेत्रात, त्या अभ्यासाचं फलित म्हणून आता जे मी गेली 10 वर्षाचा कालावधी आहे मी आता काम करतो. त्याचा थोडक्यात अर्थ म्हणता येणार नाही, पण सारांश असा आहे की आपण चित्रकार किंवा कलावंत जे बघतो जगताना निसर्गात, किंवा निरीक्षण करतो, त्या सगळ्याचं सार तो शोषून घेत असतो. नेहमीच त्याच्यावर विचार करत असतो आणि प्रत्यक्ष काम करताना पुन्हा तो रेखा व रंगकला या भाषेतच बोलायला लागतो. तर या कामाचं वैशिष्ट्य किंवा विशेषतः आता सध्या या सिरीजमध्ये माझ्या एक मालिका आहे चित्रांची गेल्या 10 वर्षांची, त्यात काय थोडे सूक्ष्म बदल होत गेले. आता या टप्प्यावर आल्यानंतर माझा पुन्हा रंगांचा मूलभूत अभ्यास सुरू झाला आहे. जसा की निसर्गाचाच अंश आहे, परंतु तो अतिशय शास्त्रशुद्ध विचाराने आणि खूप त्याचं जे एकंदर दृश्य अनुभव आहे तो एका वेगळ्या भाषेत, म्हणजेच इथे एक व्हर्टिकल आडव्या रेषांच्या मर्यादांमध्ये राहून मी हे काम करतो. तिथे मग रंगांची भाषा, एका रंगाबरोबर दुसरा रंग आला किंवा दुसऱ्या रंगाशेजारी तिसरा रंग आला तर ते एकमेकांमध्ये काय संवाद करतात हे महत्त्वाचं आहे चित्रकारासाठी. त्याचं स्वतःचं असं काही त्याच्यात लादणं किंवा त्या चित्राविषयी ते टाळून बोलणं हे पेंटिंगच्या किंवा चित्राच्या भाषेला ते अनुकूल नसतं. जर ते रंगांमध्ये बोललो, आपण रेषांच्या भाषेत बोललो, अवकाशाच्या भाषेत बोललो, किंवा त्याचा जो आपण पृष्ठभाग म्हणतो टेक्स्चर, त्याच्या भाषेत बोललो. आता टेक्स्चर ही संवेदना अशी आहे की ती स्पर्शजन्य आहे. ती हात लावल्यानंतर पण कळते किंवा नुसता दृश्य अनुभव घेऊन पण कळते माणसाला. तर त्याचा तो संवेदनशील असेल तर, चौकस असेल तर, किंवा विचार करत असेल तर या सगळ्याचा विचार करून आता माझं हे काम सुरू आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.